श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 27 मे, वार आहे बुधवार आणि उद्या अधिक मासामधील पद्मिनी एकादशी म्हणजेच जिला आपण कमला एकादशी या नावानं ओळखत आहोत. तर ही एकादशी या दिवशी आलेली आहे. पवित्र आणि पावन असा अधिक मास हा 17 मेपासून सुरू झालेला आहे आणि या अधिक मासामधील ही पहिलीच एकादशी असणार आहे. एकादशीला बघा विशेष असं महत्त्व आहे. ही एकादशी अधिक मासामध्ये आल्यामुळं या एकादशीचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात, एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये. तर ही जी एकादशी आहे कमला एकादशी म्हणजेच पद्मिनी एकादशी, तर ही वर्षातून एकदा येत नाही, तर ही 3 वर्षातून फक्त एकदा येत असते आणि म्हणूनच या एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. आता या एकादशीच्या दिवशी आपण उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीला वहा किंवा अर्पण करा. तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवा. यामुळं आपल्या घरातील सर्व अडचणी संपतील. वर्षभर घराची भरभराट होईल. आपल्या पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुळशीजवळ आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे, म्हणजे तुळशीला कोणती वस्तू व्हायची आहे, कोणत्या वेळेमध्ये व्हायची आहे याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास का येतो, तर बघा अधिक मास हा दर 3 वर्षांनीच येत असतो. तर तो 3 वर्षांनीच का येतो, तर आपलं जे पंचांग आहे तर ते चंद्र आणि सूर्य पंचांगानुसार चालत असतं आणि या दोन्हीमधील फरक प्रत्येक वर्षी हा थोडा थोडा वाढून पुढे जाऊन 1 महिना एवढा होत असतो आणि हाच फरक भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना मराठी वर्षामध्ये जोडला जातो आणि तोच अधिक मास म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखत आहोत. तर हा संपूर्ण पावन महिना म्हणजेच अधिक मास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केला जात असतो आणि एकादशी तिथीसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या महिन्यामध्ये आपल्याला होता होईल एवढी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची अधिकाधिक सेवा करायची असते आणि याचं फळ आपल्याला कितीतरी 33 पटींनी अधिक फळ प्राप्त होत असतं. आपण केलेल्या या महिन्यामध्ये कोणत्याही सेवेचं, उपासनेचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा तुळशी संबंधित उपाय करायचा आहे. कारण की तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जात असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप पवित्र मानलं जात असतं आणि म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे किंवा तुळशीजवळ ठेवायची आहे. तर यासाठी म्हणजेच उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा अगदी बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला दुधानं किंवा गंगाजलानं अभिषेक करायचा आहे. नंतरनं एका पाट्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून आपल्याला विधिवत त्यांची पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरनंच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला सकाळी 10 वाजण्या अगोदर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीच्या दिवशी आपण जर तुळशीची विशेष अशी सेवा केली, उपासना केली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असतात, कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला तिची या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे. आता बघा एकादशी असल्यामुळं तुळशीला जल अर्पण केलं जात नाही. तुळशीचं देखील निर्जला एकादशीचं व्रत असतं आणि म्हणूनच आपण तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचं नाही. तर आपल्याला लांबूनच तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा
आणि त्यासोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तर हा उपाय आपण का करायचा, तर आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, तरी देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही किंवा आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, आपल्या घरातून सारखा काढता पाय घेत आहे. तर अशा वेळी या सर्व अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो या कमला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आता सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पिवळ्या रंगाची जी कवडी असते तर ती पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहे. त्यासोबतच आपल्याला बघा कापसाची एक वस्त्रमाळ तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये बघा थोडंसं कुंकू, हळद एकत्रित करून आपल्याला ही कापसाची वस्त्रमाळ जी आहे तर ती लाल पिवळ्या रंगाची करून घ्यायची आहे. आता लाल पिवळ्या रंगाची करून घेतल्यानंतर आपल्याला ही जी आहे तर ती तुळशीच्या एका फांदीमध्ये अडकून ठेवायची आहे. त्यानंतर आपण जी कवडी घेतलेली असणार आहे पिवळ्या रंगाची तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळेस कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. कणकधारा स्तोत्राचं पठण जरा केलं तर आपली इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला कणकधारा स्तोत्राचं एक वेळेस पठण करायचं आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतर तुळशीला आपल्याला 11, 7 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि ही उजव्या हातामधील जी अभिमंत्रित जी कवडी असणार आहे तर ती आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे. आता संपूर्ण दिवसभर आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी परत तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि ही लाल रंगाची कापड घ्यायचं आहे छोटंसं, आणि त्या कापडामध्ये आपल्याला ही पिवळ्या रंगाची कवडी जी असणार आहे, जी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते, तर त्याची पोटली छोटीशी अशी पोटली तयार करायची आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. किंवा आपण जिथे पण आपल्या घरामधील धनसंपत्ती ठेवतो तर अशा ठिकाणी आपल्याला ही जी पोटली आहे तर ती ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण या पोटलीला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. किंवा अगदीच मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी ही कवडी ठेवली आणि दररोज तिची पूजा केली तरीही चालणार आहे. तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा ही आपल्याला उद्या कमला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायची आहे. त्यानंतर तुळशीच्या कुंडीमधील थोडीशी माती जी आहे तर ती आपल्या कपाळावरती या मातीचा एक टिळा द्यायचा आहे. त्यासोबतच बघा तुम्ही 11 लवंगांची माळ करून सुद्धा या दिवशी तुळशीला अर्पण करू शकता. कारण की लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. म्हणून तुम्ही 11 लवंगांची माळसुद्धा या दिवशी तुळशीला अर्पण करू शकता. आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला मनोमन व्यक्त करायची आहे. ती पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या आर्थिक अडचणी, पैशांची जी पण अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, अखंड लक्ष्मीनं आपल्या घरामध्ये वास करावा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.